बातमी आहे सिंधुदुर्गमधून विद्यार्थ्यांना उन्हात शाळेच्या अंगणामध्ये बसण्याची वेळ आलेली आहे। सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील तेंडोली येथील ही घटना आहे। शाळेच्या इमारतीचे कौलारू छप्पर कोसळल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय झालेली आहे। तेंडोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावठणवाडी शाळेच्या इमारतीचे या ठिकाणी कौलारू छप्पर हे कोसळल्याची घटना शुक्रवारी घडली। सुदैवाने यावेळी शाळेत विद्यार्थी आणि शिक्षक नसल्याने दुर्घटना टळली आहे। याबाबत पालकांनी कुडाळ पंचायत समिती शिक्षण विभागाचे लक्ष वेधले। त्यावेळी गट शिक्षण अधिकाऱ्यांनी तातडीने शाळेला भेट देऊन पाहणी केली होती। तसेच शिक्षण विभागांतर्गत तात्पुरती पर्यायी व्यवस्था करण्याचे आश्वासनही दिले होते। मात्र आज सोमवारी पर्यायी व्यवस्था न केल्याने पालकांनी मुलांना शाळेसमोरील अंगणात बसून भर उन्हात शाळा भरवत आंदोलन सुरू केलं। मुलं इथं असताना ते थोडंसं छप्पर इथं खाली कोसळलंय। त्याच्यामुळे पुन्हा आम्ही प्रशासनाला फोनाफोनी करून विचारलं तर आम्हाला असं समजलं की ते पर्याय व्यवस्था करण्यासाठी आता 11च्या नंतर ती धावपळ करत आहेत। त्यामुळे सगळ्याच पालकांनी एकत्र येऊन आम्ही असं ठरवलं की आमच्या मुलांना आम्ही घरी पाठवण्याऐवजी जोपर्यंत या मुर्दान प्रशासनाला जाग येत नाही तोपर्यंत आम्ही आमची मुलं उन्हात बसवण्याचा आमच्या सर्वच पालकांच्या सहमतीनेच निर्णय घेतला असून आणि आमची प्रशासनाला ही विनंती आहे की इमारत कधी पण दुरुस्ती होऊ शकते, त्याच्याबद्दल काही वाद नाही, पण आमची पर्यायी व्यवस्था लगेच या प्रशासनाने करावी ही विनंती। शाळा कोसळल्यानंतर सर आम्ही लगेच या शाळेचे जे केंद्र प्रमुख आहेत त्यांची संपर्क साधल्यानंतर केंद्र प्रमुख सुद्धा या घटना झाल्यानंतर या घटनास्थळी दाखल झाले नाही। त्यानंतर आम्ही जवळजवळ 1 वाजेपर्यंत वाट बघली आणि 1 वाजता आम्ही सगळे पालकांचं शिष्टमंडळ घेऊन आम्ही पंचायत समिती कुडाला तिथे पोहोचलो। तेथील त्यांचे गशी जे होते किंजवडेकर साहेब त्यांच्या कानावर ही बातमी घातली बाबा अशी शाळा आमची छप्पर कोसळले, पण त्यांच्यावर अगोदर मेसेज जाऊन सुद्धा कुठली यंत्रणा या शाळेपर्यंत पोहोचली नव्हती। आम्ही गशींशी घडलेला प्रकार सांगितल्यानंतर लगेच आम्ही बीडीओशी संपर्क साधला। बीडीओनी गशींना म्हणाले तुम्ही तात्काळ शाळेला भेट द्या। त्याप्रमाणे गशी या ठिकाणी 4-3:30 वाजता पोहोचले गावठण शाळेकडे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।